नमस्कार मित्रांनो, तर पहा समाज कल्याण विभाग भरती 2024 साठी आपण आज टीसीएस पॅटर्न नुसार अंकगणित बुद्धिमत्तेची सराव प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत। तर बघा, खूपच व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल आणि महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा, पहिला प्रश्न, अजयचा संबंध झड क्यू झड बी सोबत असेल तर विजयचा संबंध कशाशी असेल असा प्रश्न आहे। तर बघा, अजयचा संबंध हा झड क्यू झड बी सोबत असेल तर विजयचा संबंध कशाशी असेल। तर बघा, कशा प्रकारे आपण या प्रश्नाचे योग्य उत्तर काढू शकतो। तर इथे बघा, आपण योग्य स्वरूपात जे आहे एबीसीडीची मांडणी करून घेतली, तर इथे फक्त काय केले ते पाहून घ्या। अक्षराच्या खालच्या एकदम खालच्या स्तराचे जे आहे अक्षर इथे घेण्यात आलेलं आहे, एकदम क्रमाने आपण इथं एबीसीडी मांडून घेतलो। तर एच्या खाली कोणतं अक्षर आहे म्हणून झड, बघा ए झड, परत जेच्या खाली कोणतं आहे क्यू, परत ए आहे म्हणून झड, पुन्हा वायच्या वरची बी। तर बघा, झड क्यू झड बी, तर असंच आपल्याला जे विजयचं शोधायचं आहे, विजयी। तर बघा, आता वी कुठे आहे बघून घ्या एक बार, वी, तर वीच्या वरी काय आहे ई, म्हणून ई घ्या, परत आयच्या खाली आर आहे म्हणून आय, आणि हे समोर जे ए वाय, जेचं क्यू झड बी घेऊन टाका तसं क्यू झड बी, ई आर क्यू झड बी आहे काय बघून घ्या एक बार, ई आर क्यू झड बी। हा बघा, बरा क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। बघा, आता प्रश्न क्रमांक दुसरा, 1 ते 100 पर्यंत खालीलपैकी किती मूळ संख्या आहेत। तर बघा, आता 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत असा प्रश्न विचारला आहे। तर 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत, हे तुम्हाला सर्वांना पाठच करून घ्यावं लागेल। आणि जर सर्वांची जर बेरीज किती आहे हे जर विचारलं तर ते असणार आहे 1096। 1 ते 100 पर्यंतच्या सर्व 25 मूळ संख्यांची बेरीज ही 1096 इतकी असते। पुढे बघा, 425 प्रश्नचिन्ह बरोबर 290। तर बघा, इथं आपल्याला जे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ती शोधायची आहे। तर ती शोधण्यासाठी सरळ 425 मधून आपण एक संख्या जी आहे खालची मायनस करत जाऊ, म्हणजे आपल्याला ती संख्या भेटून जाईल। आता बघा, सर्वातून आपण 135 मायनस करून बघू 425 मधून, 425 मायनस 135। आता पहा, 5तून 5 गेले 0, हे इथला एक घ्या 12, 12तून जर 3 गेले उरले किती 9, मग इथे किती उरले 3, 3 मधून जर 2 एक गेलं उरले किती 2। तर बघा, 290 उरले का, हा, तर पर्याय क्रमांक 135 आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पहा मित्रांनो, तुमच्यासाठी आपल्या चॅनलवर आपल्या समाज कल्याण भरतीसाठी 2024 साठी जे आहे समाज कल्याण भरती 2024 साठी आपल्या प्रश्नांची जे आहे क्वेश्चन पेपरची तुमच्यासाठी प्लेलिस्ट तयार करून आपल्या चॅनलवर अवेलेबल केली आहे। ते तुम्ही प्लेलिस्ट पाहू शकता, त्याची लिंक तुम्हाला मी खाली बायोमध्ये देऊन टाकतो। आता पहा, 14 प्रश्न, तर काय आहे बघा 14 प्रश्न, 28चा संबंध 36शी असेल तर 39चा संबंध कशाशी असेल असा प्रश्न आहे। तर बघा, इथं काय लॉजिक लावलेलं आहे, तर 28चा संबंध 36, कसा इथे लॉजिक लावलेलं आहे बघा, एकदम सोपी पद्धत आहे, सरळ ही मोठ्या संख्येमधून ही छोटी संख्या मायनस केली, या समजा 8 मधून जर आपण 2 मायनस केले आलं किती 6, आणि 6चा वर्ग 36 आहे। आणि पुढे बघा, आता अशी ट्रिक आहे 9, या 9 मधून हे 3 मायनस केलं आलं किती 6, तर 6चा वर्ग परत किती असणार आहे 36, म्हणजे पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढे बघा, 5वा प्रश्न, 1 हेक्टर बरोबर किती चौरस किलोमीटर। तर बघा, 1 हेक्टर बरोबर किती चौरस किलोमीटर, तर 1 हेक्टर बरोबर 10,000 चौरस किलोमीटर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। तर बघा, एक्सप्लेनेशन कसे आहे, तर बघा 1 हेक्टर म्हणजे किती असते, तर 2.5 एकर म्हणजेच 2.5 एकर असते। 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर। तर बघा, एक एकर मध्ये मित्रांनो जवळपास 4000 चौरस किलोमीटर असते, 4000 चौरस किलोमीटर इतकं असते। तर 2 एकर मध्ये किती असते, पुढे सुद्धा 1 एकर मध्ये एवढंच असणार 4000 चौरस किलोमीटरच, मग पुन्हा अर्धा एकर, मग पुन्हा अर्धा एकर म्हणजे 2000 असणार याच्या नेहमी। जरा सर्वांची बेरीज केलं येणार किती 10,000 चौरस किलोमीटर, म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य काय पर्याय क्रमांक ब 10,000 चौरस
किलोमीटर। पुढे बघा आता 6वा प्रश्न, लगतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती? तर बघा लगतच्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती हे आपल्याला शोधायचं आहे। तर हे त्रिकोण शोधण्यासाठी अतिशय सोपी ट्रिक तुम्हाला सांगून टाकतो, ती ट्रिक तुम्ही ज्या अभ्यासून घ्या। तर अशा ठिकाणी आपल्याला त्रिकोण शोधण्यासाठी सर्वप्रथम या त्रिकोणामध्ये आकडेवारी टाकून घ्या, ती कशी पाहून घ्या, सरळ असं टाकून घ्या 1 2 हे 3 व 4 आणि इकडे सुद्धा असे टाकून घ्या 1 व 2। तर बघा आता तुम्ही एकच करू शकता, ते म्हणजे आता बघा सरळ 1 आणि 2 ची जर बेरीज केलं या झाला किती 3, आणि जर हे सर्व आता बेरीज करून घ्या 1 ते 4 पर्यंतची सर्व बेरीज किती 10 असणार आहे। तर बघा 10 3 जर केलं झालं किती 13, -1 करा, कारण बघा हा जो 1 आहे 2 बार मोपला गेला आहे। जर 13तून 1 गेलं आलं किती 12, तर 12 त्रिकोण या आकृतीमध्ये असणार आहेत। पर्याय क्रमांक ब प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। 7वा प्रश्न, अजय सुजयपेक्षा मोठा आहे, अजयपेक्षा प्रजय लहान आहे, सुजय प्रजयपेक्षा मोठा आहे, तर त्या तिघांमध्ये सर्वात लहान कोण? तर या प्रश्नाचे योग्य आन्सर जे आहे तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचे आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा आणि आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल अवश्य करा। भेटू परत अशाच का नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत पाहत राहा आपला आवडता YouTube चॅनल। धन्यवाद।